श्री गणेशाय नमः. ग्रंथ गणेश पुराण खंड दुसरा उत्तरकांड कृतयुग अध्याय 6 महोत्कट अवतार. श्री गणेशाय नमः. अवनी भार उत्तराया कारण अवतार धरावया तू नौका भक्तराया. श्रीगंधराया नमो तुझ भृगुमने सुमकांतासी कथा पावन प्रियसी. हे अग्नि पापतृणासी जाळी राशी क्षण मात्रे पूर्वाध्यायी निरूपण. आधी 30 दिले वरदान तिने कश्यपा गेले निवेदन. लागले ध्यान दोघांचे मग कोणे एके दिवशी दत्यवारे मेदिनीसी. पिता झाली देशांतराशी धरुणी अब्जजाशी शरण गेले. पूर्वी म्हणे कंदयोनी ही नदी नमी झाले अवनी. गीमनागमन अध्ययन वाचुने मलिन झाले धरणी अत्यंत मी. तपव्रत यज्ञज्ञाने राहिली सदमाचरणे. कामक्रोधाची आज्ञेने विशेषणे सेविजे. शमधामाची झाली होळी कुलधर्म घातले पाताळी. बुडाली सकळ सोवळी झाली बोवळे वर्णशंकर. याती भेद तुटले अभक्ष भक्षू लागले. अपयय पाणी रत झाले मोडिले डोळे धर्माचे. पुष्कळ झाले पापाचर त्याने मज बहुत झाला भार. स्थानभ्रष्ट झाले अमर ऋषेश्वर नगे वसती. दैत्य उदयापासून पापवृद्धी होतसे जाण. ते मज न राहावे म्हणून आले शरण तुझला अतिभारे संतप्त. याचा उपाय योजित त्वरित जेणे दुष्टाचा हे निपात. तो विचार प्रस्तुती योजी यासी विलंब लाविता. रसा तळा मी जाईना आता घेऊन येवना पर्वता. जना समस्ता सहित ऐसी धरित्री वचन परमिष्टीने ऐकून मने स्थान भ्रष्ट मर्गन. ऋषी हे स्वस्थान सोडले स्वधार वाहा विरहित. मंत्रचार धर्मयुक्त अत्यंत असती दुःखित. म्हणते पार प्रांत कधी जा मग सर्वही मिळवून. प्रार्थिते झाले गजानन देवादिदेवा बुद्धिरमन. ब्रह्म सनातन निराकार जगाचे कारण जे माया तिची कारण दयाद्वया. प्रार्थना कुर्मी जिन्मया जेणे दुःखलया पावेल सकळ लोकाचा भाग्योदय. ते जगदात्मा साकार होय तेव्हा विश्वानंदमय. तुझ सोखय वसुंधरे ऐसे विरंची वचन ऐकुनी देव ऋषिगण. स्थविते झाले गर्जनन करलीन जोडून या. नमो नमो लोकनाथा अखिल लोकधाम तू अनंता. तू सकळ लोकांचा करता प्रतिपाळिता सुरागीरा. तू अंती संहार करीसी भक्त भाषा थोडीसी. निज भक्तासाठी अवतारीसी संकटे हरीसी दयांची. तुझी स्वल्प भक्ती करिता प्रसन्न होसी निज भक्ता. पूर्वीसी त्यांचे मनोरथा तू तारिकता दुःख नवी. तू किरणा निराकृती निर्विकार मायातीत परात्पर. परब्रह्म तू ईश्वर क्षराक्षरातीत उत्तम. गुणानुकंपी गुणहीन षड्गुणरूपी तू भगवान. निरामय तू निरंजन कामपूर्ण करिसे तू. नित्यसेवा परोपकारी दुष्ट दैत्य संहारी. वेष्टी समष्टी चराचरी तू निर्धारी विश्वाधार. तुझ नमस्ते नमस्ते विश्वव्यापका नमस्ते. जैसा अस्ति तयस्याति फुटते फुटती नमस्ते नमो नमो. ऐसा देवदेव विनायक स्थविते झाले सकळिक. देवमुनी म्हणती रंग झालो देखते दैत्यभाग्यांनी. जन जग सर्व हाभूत स्वास्वदा विवरित. विवळाची दुःखित पदच्युत सर्व झाले. मेरुगृहारण्यात वर्ततो आम्ही पशुवत. महादैत्य केला संतप्त करिनिपात दयाचा. विश्वाचे पालन करीसी यास्तो विश्वंभर म्हणविसी. हे का ब्रिद विसरलासी दैत्य क्लेशी केले रस्ता. ऐसे देवी केले स्तवन ते सर्वगते जाणून. खगी रूपे बोधिला वचन समाधान असो द्यावे. मी कश्यपालयी अवतार धरुणी करीन दैत्य संहार. धर्माचा जीर्णोद्धार धराधार धराभार उतरीन. तुमचे पदी तुम्हासी देईन. करीन साधूचे पालन द्विज गो संरक्षण. करिंजन आनंदमय ऐसे आकाशवाणी सर्वांची होणी श्रवणी. कंजुळ बोले मेदिनी समाधान मनी असोद्भावे. न भवानी ऐकून स्वच्छ करून अंतःकरण. स्वस्थानासी गर्दी गमन कल्याण तेथून सर्वांचे. भावभक्ती कश्यपादिदी ते परमात्मा धनी व्यक्ती. देवस्वासे अवतरदी मृत्युलोकाप्रती सर्वही. सूर्यजया स्थळासी जाय सत्संगे गिरणे समुदाय. तैसा विनायकद्वय सांगे देव अवतरदी. ऐसे तामर शासन धरणी वचन धरिणी ऐकून पावली परम समाधान. स्वस्थानागमन केले बाई इकडे कश्यपादिती. जगदात्म निरंतर ध्यादी जागृत स्वप्न सुषुप्ती. माझी देखती दया दे करता गमनागमन. भोजन शयन संभाषण अन्य व्यवहार करता जाण. अनुसंधान विनायकी ऐसा तीव्र ध्यास लागता. हृदयस्थदयी उन्नता आदिती गर्भविधी तत्वता
मानी स्वतः आपणा गर्भी अवतरे सच्चिदागन तव अद्वितीय असे तेजयमान सकळ देवांचे आयतन हृदय म्हणून ही तेजस्वी शुक्ल पक्षी लाभोशशी तैसा जगदात्मा हृदकेशी नवभक्ती नवमासी आत्मक्षितासी अवतरला फगे रूपे बोलिला वचन ते सत्य करावाय कश्यपनंदन झाला जगदात्मा चिदघन योनी संभव न होता न वेना न दुःखे पोट मातेशी न कष्ट प्रगट झाला महोत्कट तेथे तेज अद्भुत दशबाहू विराजमान वर्तुळ भुजंग फनासन ही नागशुंडा संपूर्ण करणे तपनवत गुंतले कस्तुरी तिलकवारी रत्नखचित दुर्गयोळी सिद्धिबुद्धी ब्रह्मबाळे चारे डावळे देवावरी कंठी अमूल्य रत्नमाळा चिंतामणी तेजागळा जो लोपी सूर्य तेजाला तो वृक्षस्थळावरी झळगे जपा कुसुमवत दोन्ही अधर उन्नत भ्रुकुटी सुंदर विशाळ फाळ दीप्तिकर एकदंत परिकर विराजे त्याचे देह ज्याचे देह कांतीवर्ण तम विध्वंसले संपूर्ण कोटी विद्युल्लते समान परदाम पितांबर ऐशापरी नंदन काजी कश्यपादी अवलोकन करते तव झाकल नयन तेज देखुनी अद्भुत ममान सविता मानवासी न पाहावी ते वे आले दोघासी बळे उडनिया नयनासी तद्रूपासी अवलोकिती सुखर्नवी झाले मग्न परी विस्मय चित्ता लागून मंदी काय अद्भुत निर्माण झाले असे जाणयावरी तव बाळक बोले वचन माते तुवा केले अनुष्ठान सहस्त्राब्देपर्यंत जाणं तैसे मी प्रसन्न जागलो मग म्हणता तुझं लागून मनसे होय माझा नंदन मी आतत असतो म्हणून दिले वरचन वरदान वादे तो मी झालो सुरसंपन्न तो मी झालो तुझा नंदन करी भूभार हरण तुम्हा दोघांचे सेवन आनंदे करीन मी सर्वदा ब्रह्माधिकासी बुद्ध प्राप्ती मी करीन जगतपथी दुष्ट दैत्य निपादी मी क्षिती अवतरलो गायकोनी देवाचे वचन आनंदाश्रू टाकिती नयन चक्रवाक्य देखता तपन आनंदमय उल्हासे तैसे झाले दोघासी स्मरणसी फळे आले पुण्यवृक्षासी नाना क्रियोदके शिंजिले तयासी अन्य भावेसी बहुकाळ तो परमात्मा विनायक झाला सामुचा बळाग धन्य पितर कुळ देख ज्ञानजन्म सुखजन्य झाले तू गुरु चराचर सर्वसाक्षी निराकार नित्यानंदमय पर निरंकार चिदात्मा सूत्रमणी गण मोविले तैसे तुवा विश्व धरिले तुवा सर्वत्र व्यापिले वेदे बोलिले सर्ववेत्ता तो तुंगा निसंशय जरी झालासी आमचा तनय तरी या रूपाचे प्रयोजन काय विटंब होय गेले आम्हा आता ही दिव्य रूप संहारी प्राकृत होर्द जगतकेशरी बाळावत क्रीडा करी आमच्या मंदिरी जगदीशा ऐसे कुणितयांचे वचन दिव्य रूपाचरी गजानन झाला प्राकृत नंदन होय स्वन फोडिला भावे करून प्राकृत झाला तै खोहम शब्द निघाला कोणमही विचारिला कोणमही आपणाला विचार केला पाहिजे नरदेहास येऊन मायामय न व्हावे जाण यास्तव हे विचारून आत्मस्मरण टाकावे द्विजभुज सुंदर तनु दिसे जैसा बाळभानु किंतो मूर्तिमंत भावनु अवतारणु महिवरे बाळणपणीचे रुदन दाविता झाला जग जीवन त्याने धरली उंचावली जाण समाधान पावली नंदने बाळ शब्द केला तो व्यापी रसा तळाला गगनाला दाही दिशा कोंदला किंती अक्षय देवाला विधिले ज्या आश्रमी जन्माजाचे तेथे नसे सनातन स्थानतम राजाचे धर्मार्थ काम मोक्षाचे देणे घेणे साचे घरोघरी आश्रमी होत्या बंध्या वनिता त्या झाल्या गर्भधरित्या गुरुभजनी आवडत्या धरल्या झाल्या तत्वता ते काळी गणेश विष्णू शंकर शक्ती दत्त दिवाकर यांचे हृदय जो गर्भसंचार डोळे साचार तैसे त्या गिरस वृक्षा सुमने फळे विलसती नववल्लवी सोज्वळे नवती संत गनियळे पक्षी कुळे मधुरक बोलती दामधेनु खडगागाई खंडागाई खडानागाई प्रतिमंदिर जयालाबाई भक्ती गोरसे स्वगृही सर्वही तया ठावी वर्षदी इंद्रादी देवगण आनंदाब्धित गेले मग्न तैसे सकळही जन सुख संपन्न जागले कल्पात वाटे खळाला दुःखी हृदय खळखळा दुश्चिन्न वाटे मानवाला मंदी अन्वयाला क्षय दिसे जो वर्णाश्रमात जो कर्मरहित त्याचे जात कश्यप करित वेदोक्त ब्राह्मणास निज जीवने जगासी जीववी मधुघृततयासी पादपाजिते जगदात्मासी प्रकृतैशी लीला दावी पाप दुःख विघ्नकरण
के ज्याचे केल्या स्मरण शांती पाठ तया लागून बोलती ब्राह्मण वेदोक्त आत्मयोगे परिणाळीला छेदी संबुद्धन काळा नाळ छेद तया बकळा केला निका कश्यपे मुनिर्वये भळा भाळित नामे कली किल्मिष प्रक्षाळिती जो जगदीश ज्या तेजे सूर्य स्वप्रकाश मंदी त्यास बायका कल्पसी देऊन विश्वाते माया विश्रांती पावे तेथे निजविता तेथे बाळका दे बायका मने थापतोनी नराबुद्धी असे नत्रा झाला शुक्लचंद्रापरी वदा तयाला वाडी वाडी कल्पिने कल्पिते आत्मयाला दावी लोळा प्रकृतासी स्वानंद झाला मुनीसी देवांचित ते दयासी दुरी करुणी वासनेसी स्वानंद सौकळासी दिदला अनेकदाने ब्राह्मणासी देवनी तृप्त केले सर्वांसी इक्षुसार पंचमा दिवशी बाळगासी पाजिला वंशवायनदान आचार्यासी केले निवेदन 11व्या दिवशी अभिदान महोत्कट नान ठेविले सर्व तेजावून उत्कट यास्तो नाम महोत्कट जो वेदांचे मूळ पुरुष तो जी प्रकटला महिमंडळी ज्याचे अग्निरंजनी सत्ता समजावे गुणे परदा ज्याच्या लीलानंदा दास तारिता फवर्णवी ज्याचे हे पवन चरित्र जे सकळ पवित्र माझे पवित्र श्रवण करता दोष सर्वत्र नास्ति गोत्रप्राय बल्लाळ विनवी सुतान संतांसी येथून आरंभ बाळ करचेतासी तुमच्या अवधाने जयासी नौका होय जयसी भवर्णवी इति श्री गणेश पुराणे उत्तरखंडे विनायक विर्भावसो नाम अष्टोध्याय। ओम शांति शांति शांति।